बदलापूर आणि कोल्हापूर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने शनिवारी सांगली जिल्हा बंदची हाक दिली आहे। सांगली शहरात मूक मोर्चा काढून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जाणार असल्याची माहिती महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे। शिवसेना उभाटा गटाचे जिल्हा प्रमुख संजय विभूते, बजरंग पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी संयुक्तरित्या माहिती दिली आहे। बदलापूर येथे 2 लहान मुलींवर नराधमाने अत्याचार केलाय, तर कोल्हापूर येथे 10 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आलाय। या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आली आहे। सांगलीत देखील बंद करण्यात येणार आहे, त्यासाठी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। याची माहिती देताना पृथ्वीराज पाटील म्हणाले, बदलापूर आणि कोल्हापूरच्या घटना गंभीर आहेत। या निषेधार्थ सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून सकाळी 9 वाजता सर्वजण एकत्र जमणार आहेत। त्यानंतर तेथून मारुती चौक, मारुती रोड, कापडपेठ, हरभट रोड, मेन रोड मार्गे महापालिका, राजवाडा चौक पासून स्टेशन चौक पर्यंत मूक मोर्चा काढण्यात येणार आहे। स्टेशन चौकात निषेध सभा होणार असून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येणार आहे। संजय बजाज म्हणाले, अत्यावश्यक सेवा वगळता जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे। मूक मोर्चात शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, व्यापारी संघटना, विविध असोसिएशन आणि शेतकऱ्यांनी देखील सहभागी व्हावं असं आवाहन केलंय। मूक मोर्चानंतर जिल्हाधिकाऱ्यांना भेटून महाविकास आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय।